काय नाव आहे तुमचं? माझं नाव अर्चना करंजुले आहे. काय नेमकं तुम्ही तक्रार दाखल केलेली, काय तक्रार आहे? माझे 2 भाऊ आहे, प्रशांत करंजुले, संतोष करंजुले आणि माझ्या आईचं नाव आहे सुनंदा करंजुले. माझ्या वडिलांचं नाव आहे आनंदराव करंजुले. त्यांचं निधन 2023 जुलैमध्ये झालं होतं. जे गुलाबराव करंजुले यांचे मोठे भाऊ आहे आणि त्यांच्या निधनानंतर आम्हाला बँकेकडून लेटर येत होते की सक्सेशन सर्टिफिकेट काढा किंवा वारस दाखला काढण्यासाठी लेटर आले होते. तर मी भावांना सांगत होते की आपल्याला कोर्टातून वारस दाखला काढायचा होता वगैरे. तर त्यानंतर काय झालं? त्यानंतर असं आलं 2 वर्ष जवळजवळ माझ्या भावांनी टाळाटाळ केली की हा हो उत्तरच दिलं नाही. 2025मध्ये त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं आणि ऑक्टोबर 2025मध्ये जेव्हा मी ई-कोर्ट ॲपवर गेले तेव्हा तिथे मला दिसलं की त्यांनी जुलैमध्येच कोर्टामध्ये प्रोबेट ऑफ विल हे फाईल केलं होतं आणि जेव्हा मी नोव्हेंबरमध्ये त्याची प्रत घ्यायला गेले, ती प्रत जेव्हा विलची माझ्या हातामध्ये आली तेव्हा मी बघितलं की त्याच्यामध्ये जे माझ्या वडिलांच्या सह्या होत्या ते बनावट होत्या. मग ते बघितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी पोलीस स्टेशनला धाव घेतली तक्रार करण्यासाठी. पोलीस स्टेशननी तक्रार तर करून घेतली नाही, पण त्या दिवशी मी मीडियामध्ये पण बाईट दिली होती आणि सारखी त्या स्टॅम्प पेपरबद्दल माझ्या डोक्यामध्ये शंका येत होती, कारण की तो स्टॅम्प पेपर नंबर होता जो 73AA416812. त्याच्यासाठी शंका येत होती. त्याच्यासाठी मी एक RTIमध्ये जो मुंबईला प्रधान मुद्रांक कार्यालय आहे तिथे मी एक ॲप्लिकेशन दिलं आणि तिथून त्यांचा जेव्हा लेखी रिप्लाय आला तेव्हा स्पष्ट कळालं की जो हा स्टॅम्प पेपर क्रमांक आहे तो ऑक्टोबर 2023मधून तिथून बाहेर निघालेला आहे. व माझे वडील बिल हे 2022मध्ये कसे बनू शकले. आणि एवढं करून मी 6 महिने जवळजवळ पोलीस स्टेशन फिरत होते. कोणी माझी तक्रार घेत नव्हते. पण थँक्स टू झोन 3 DCP अतुल झेंडे साहेब, मी त्यांच्याकडे जेव्हा हे रिप्लाय घेऊन गेले त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला परत तिकडे पाठवून त्याची शहानिशा करून घेतली आणि त्यांना पण तोच रिप्लाय आला आणि त्यानंतर त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले आणि आज FIR फाईल झाली आहे माझ्या दोन्ही भावांवर आणि माझ्या आईवर. त्याच्यामध्ये 2 विटनेस आहे, त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचं नाव आहे प्रदीप सिंग आणि कामित जैन. तर काय मागणी तुमची? माझी मागणी अशी आहे की याच्यावरून विल तर फॉर्जेड निघाली आहे, पण स्टॅम्प पेपर हे जे बॅकडेटेड स्टॅम्प पेपर आहे याच्यावर अर्थ समजते की आज मुंबईमध्ये आणि कल्याणमध्ये बॅकडेटेड स्टॅम्प पेपरचं सर्क्युलेशन अजूनही होते. त्याची खोलमध्ये जाऊन पोलिसांनी तपासणी करावी आणि राहिला माझ्या हक्काची गोष्ट तर ती मी कल्याण दिवाणी कोर्टामधून तो मिळणारच मला. दुसरी गोष्ट, हे करताना मी जवळजवळ 6 महिने पोलीस स्टेशन जेव्हा फिरत होते माझी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये घेतली जात नव्हती, कारण की दिसत होते की कोणत्या तरी अंबरनाथचे मोठे प्रतिष्ठित व्यक्तींचा माझ्या FIRमध्ये अडथळा येत होता. त्यामुळे पोलीस माझी तक्रार घेत नव्हते. कारण की जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये जायचे काही पोलीस डिपार्टमेंटमधले लोक म्हणायचे की ते प्रतिष्ठित व्यक्ती आमचे घनिष्ठ मित्र आहेत. कदाचित त्यांच्यामुळे माझी तक्रार 6 महिन्यापासून रोखली गेली असेल असा माझा अंदाज आहे. आणि माझ्या दोन्ही भावांनी मिळून या व्यक्तीबरोबर ही बिल खोटी बनवल्याची मला दाट शक्यता आहे आणि मी लवकर CBIमध्ये पण अर्ज देणार आहे की या स्टॅम्प पेपरची खोल तपासणी करण्यासाठी. महात्मा फुले पोलीस स्टेशनला एक महिला हजर होऊन तिने तिचे 5 जणांविरुद्ध एक गुन्हा दाखल केलेला आहे. त्या संबंधाने सदरच्या आरोपितांनी त्यांच्या वडिलांचे खोटे मृत्यूपत्र मुद्रांकावर खोटे मृत्यूपत्र बनवून त्यामध्ये त्यांच्या मृत्यूची तारीख व बनावट स्वाक्षऱ्या करून तिच्यामध्ये फिर्यादीला तिची संपत्ती न मिळण्यासाठी खोटे कागदपत्र बनवून फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्याद दिल्याने महात्मा फुले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये फिर्यादीचे 2 भाऊ, एक आई आणि 2 साक्षीदार आहेत. आरोपी प्रशांत करंजुले
संतोष करंजुले, त्यांची आई सुनंदा करंजुले व 2 साक्षीदार असे एकूण 5 आरोपी करण्यात आलेले आहेत. कागदपत्राची पडताळणी करून पुढील तपास चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.